नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळे व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि अहिंसेचे तत्वज्ञान आणि धोरण याचे प्रणेते महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करावा अशी घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून 2007 या वर्षामध्ये करण्यात आली होती आणि हा दिवस महात्मा गांधी यांनी दिलेल्या अहिंसेचा संदेश आणि त्यांचं आचरण याचं महत्त्व अधोरेखित करणं या उद्देशाने दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या हस्ते नुकतेच महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी ऑक्सिजन बर्ड पार्क किंवा अमृत महोत्सव पार्कचं उद्घाटन करण्यात आलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीन गडकरी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतंच महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44च्या बाजूने ऑक्सिजन बर्ड पार्क किंवा अमृत महोत्सव पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ऑक्सिजन बर्ड पार्क हा नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44च्या बाजूने जामठाजवळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI द्वारे विकसित केलेला एक पर्यावरणीय उपक्रम असून सामाजिक वनीकरणासाठी समर्पित 2.5 हेक्टर क्षेत्रासह एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रावर हा उभारण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 नितीन गडकरी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी नुकतेच परम सुपर कॉम्प्युटर लॉन्च केले आहे? याचं परमरुद्र सुपर कॉम्प्युटर लॉन्च केले आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच 3 स्वदेशी विकसित परमरुद्र सुपर कॉम्प्युटरचं उद्घाटन केले किंवा अनावरण केलेलं आहे. भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. परमरुद्र ही एक उच्च कार्यक्षमता संगणकीय प्रणाली आहे आणि हे सुपर कॉम्प्युटर्स नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग म्हणजे CDAC द्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक शाकाहार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक शाकाहार दिन हा लोकांना केवळ वनस्पती आधारित आहार घेण्यास प्रोत्साहन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, काजिंद हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कझाकिस्तान. काजिंद हा भारत व कझाकिस्तान या 2 देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे आणि यावर्षी या युद्ध सरावाचं आतापर्यंतचं 8वं संस्करण जे आहे ते नुकतंच 30 सप्टेंबर 2024 ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा काजिंद युद्ध सराव जो आहे तो दोन्ही देशांमध्ये युद्ध कौशल्याची व सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने तसंच सैन्यांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कझाकिस्तान. कझाकिस्तान मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे कझाकिस्तान हा देश. राजधानी आहे अस्ताना. सध्या राष्ट्रपती आहेत कस्याम जोमाट तोकायेव आणि चलन आहे टेंगे. नेक्स्ट, सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. सॅफ SAFF म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन, मराठीमध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ ही दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संघटना असून यामध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि अफगाणिस्तान हे देश सदस्य देश आहेत. या सॅफची स्थापना झालेली आहे 1997 मध्ये. मुख्यालय आहे ढाका बांगलादेश या ठिकाणी आणि ही सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 जी आहे नुकतीच 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये भूतानमध्ये संपन्न झाली आहे आणि यावर्षी अंतिम सामन्यामध्ये भारताने बांगलादेशला नमून आतापर्यंत 6व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
4 मिथुन चक्रवर्ती. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जातो. 1969 या वर्षामध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार सुरू झाला असून हा पुरस्कार भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दिला जातो. आणि आता यावर्षी हा पुरस्कार जो आहे तो नुकताच या मिथुन चक्रवर्ती यांना देऊन सन्मानित केलेला आहे. पहिल्यांदा हा पुरस्कार 1969 या वर्षामध्ये अभिनेत्री देविका राणी यांना देण्यात आला होता आणि 1969 ते 2024 आतापर्यंत 55 कलावंतांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. या वर्षीचं या पुरस्काराचं आतापर्यंत 70वे संस्करण होतं. यावर्षी मिळालेलं आहे मिथुन चक्रवर्ती यांना. मिथुन चक्रवर्ती यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्कार देखील दिलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिगेरू इशिबा. शिगेरू इशिबा हे नुकतेच जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. जपानचे हे माजी संरक्षण मंत्री आहेत आणि यांची आता जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून 1 ऑक्टोबर 2024 या दिवसापासून नियुक्ती झालेली आहे. ते जुलै 2025 पर्यंत जपानच्या पंतप्रधान पदावर राहणार आहेत. जपान या देशामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षाची नॉर्मली पंतप्रधानपदी निवड केली जाते आणि शिगेरू इशिबा यांनी नुकतीच सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच LDPच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता ते जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. जपान मॅपमध्ये इथे आहे जपान, राजधानी आहे टोकियो. सध्या पंतप्रधान बनले ते शिगेरू इशिबा आणि चलन आहे एन. प्रश्न, तामिळनाडू राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी पापम्मल यांचे नुकतेच वयाच्या 109व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2021. या बघा, या होत्या पापम्मल. या भारतातील तामिळनाडू या राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी होत्या आणि यांना 2021 या वर्षामध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 4था सर्वोच्च न्यायालय पुरस्कार जो पद्मश्री आहे हा देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांना हा पुरस्कार भारतात सेंद्रिय शेती लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या कार्यासाठी देण्यात आला होता आणि यांचं नुकतंच वयाच्या 109व्या वर्षी निधन झालेलं आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना नुकतेच राजमाता गोमाता म्हणून घोषित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. देशी गायींचे भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक काळापासून असलेलं स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती तसंच देशी गायींच्या शेण व गोमूत्राचं सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये असलेलं महत्त्व विचारात घेऊन नुकतंच देशी गायींना आता राजमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. महाराष्ट्र इथे आहे महाराष्ट्र, राजधानी मुंबई, राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकताच नाटोच्या महासचिव पदाचा पदभार स्वीकारला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्क रुटे. नाटो म्हणजेच NATO नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही 32 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 या दिवशी. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आणि नुकतंच नेदरलँडचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची आता नाटोचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे 1 ऑक्टोबर 2024 या दिवसापासून. त्यांनी जेम्स स्टोलनबर्ग यांची जागा घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 2 मार्क रुटे हे याचं बरोबर उत्तर आहे. नुकतीच 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. ते भारताचे कितवे पंतप्रधान होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरे. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबर 1904 या दिवशी आणि निधन झालेलं आहे 11 जानेवारी 1966 या दिवशी. ते भारताचे 1964 ते 66 दरम्यान दुसरे पंतप्रधान राहिलेले आहेत. सोबतच ते 1961 ते 63 दरम्यान भारताचे गृहमंत्री देखील होते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दुसरे. यानंतर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हा होता प्रश्न की खालीलपैकी कोणता दिवस नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 जुलै. 18 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय मलाला दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 12 जुलै, 13 जुलै, 14 जुलै की 15 जुलै. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.